महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। भिवंडी महापौर विलास पाटील समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी। भिवंडी शहरात रविवारी रात्री राजकीय वातावरण तापले असून भाजप आमदार महेश चौगुले आणि माजी महापौर विलास पाटील यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली। ही घटना रविवारी रात्री सुमारे 9 वाजेच्या सुमारास घडली। मिळालेल्या माहितीनुसार विलास पाटील यांच्या समर्थकांनी आमदार महेश चौगुले यांच्या कार्यालयावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात येत आहे। या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। या वादानंतर दोन्ही गटांनी एकमेकांच्या घरांवर व कार्यालयांवर हल्ले केल्याचे समोर येत आहे। घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी राजकीय वादातूनच हा प्रकार घडल्याची चर्चा आहे। दरम्यान या प्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू असून संबंधितांची चौकशी केली जात आहे। अटक किंवा गुन्हा दाखल करण्याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे। शहरात शांतता राखण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे। ठाणे जिल्हा प्रतिनिधी सगीर शेख। 2 सुद्धा 3 सुद्धा आहे, माझा स्टाफ आहे। मी लोकांचे आभार मानण्याकरता घराच्या बाहेर आम्ही सगळे उमेदवार फिरतो आणि त्याला आमदार आता महेश चौगुलेचा मुलगा आमच्या घरात येऊन मुलांना धमक्या देऊन आणि गाड्यांच्या काचा फोडून माझ्या घराच्या काचा दगडफेक केलेला आहे। त्याच्यावरती आमदार मारलेला आहे। पोलीस कोण त्यांचा होता त्यांनी रिव्हॉल्वर दाखवले, छातीवर रिव्हॉल्वर ठेवले। माझ्या 2 मुलांना आता दुसरीच्या माझ्या कार्यकर्ते आहेत त्याच्यावर चाकूचा हल्ला केलेला आहे। ते आता सिरियस आहेत आणि हे जो ढोकले आहे जो सिनियर आहे तो मला लाड्या गोड्या लावतो, तुम्ही इथे आमच्यावर लाठीचार्ज करतो। बेशर्मासारखा माणूस माझे एक प्रचाराचा काल फक्त फटाकडी फोडत होतो तर त्याला ती लाज वाटली, परंतु आज तिकडे जाऊन त्यांच्याशी गोडगोड बोलून आम्ही सांगतो त्याला हाकलून लावा तिकडनं, ते आमच्यावर लाठीचार्ज करतो। कुठेतरी पोलीस कुठेतरी 100% हा ढगळे विकलेला माणूस आहे। आता सुद्धा तो दारू पिऊन आलेला आहे इकडे आणि आमच्यावरती लाठीचार्ज करायचा प्रयत्न करतो आणि जाऊन तिथे तिळगुळ खातोय, गोडगोड बोलतोय। आमच्या मुलांचा जीव नाही आहे का? अरे प्रशासन जर तुम्हाला नसेल वाटत असेल ना सोडून द्या, गोळ्या डायरेक्ट घाला ना, आम्ही तयार आहोत। हे अशा इजड्याची जिंदगी आम्हाला जगायची नाहीये। तुम्हाला हार पसंत नसेल होत ना तर जाऊन सांगा मान्य मोदी साहेबांना की आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपले जेवढे कोणी बीजेपीचे वर्कर आहेत त्यांना हार पसंत नाहीयेत म्हणून त्यांना इजडे तरी म्हणून टाका। पण हे काय हार पसंत नाही। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।